तर राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी धरण निम्म भरले। धरणातील साठा 3.96 टीएमसी इतका झालाय। इतका होता तो आता 8.36 टीएमसी वर गेलेला आहे। राधानगरी धरणाच्या स्थितीत पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण आठवडाभर जोरदार पाऊस बरसतोय। त्यामुळे अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा वाढत चाललेला आहे। राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला, त्यासोबतच इतर 5 ते 6 बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातली पावसाची रिपरिप संततधार अनेक भागांमध्ये सुरूच आहे। त्यामुळे राधानगरी धरणात सुद्धा जोरदार पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। 3 टीएमसी वरून पाणीसाठा थेट 8 टीएमसी वर पोहोचलाय। पाणीसाठा असाच वाढत राहिला, पाऊस जोरदार बरसत राहिला तर मग धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत। राधानगरी धरणाची ही स्थिती, धरणातल्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली। 8 टीएमसीहून अधिक साठा सध्या धरणात आहे।